राम राम. राम 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 राम. बरं, पाहुणं कुठलं म्हणायचं? आम्ही उज्जैन वरून आलोय. उज्जैन? लय लांबून आलासा. मी ओळख करून देतो. हे चक्रवर्ती सम्राट महाराज विक्रमादित्य. काय? प्रणाम प्रणाम महाराज. आणि तुम्ही दोघंच आलासा? आधी तर सांगायचं, मोठं स्वागत केलं असतं. मी इथला वतनदार. बरं, काय सेवा करू महाराज? आई तुळजाभवानीचं गुप्त दर्शन घडवावं एवढीच अपेक्षा आहे. एवढंच होय? चला की मग या. हे श्री महादेव, आपलं हे रूप पाहण्यासाठी आम्ही खूप दूरून आलो आहोत. पण या गाभाऱ्यात आल्यापासून सगळा थकवाच निघून गेला. कुसुम, हंडा दे. गुरुदेवांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण दुधाचा अभिषेक करू. वय हर देवा, काय झालं? दूध नासलं. आता काय करायचं? देव आपली परीक्षा पाहतायत. वय पर आता दूध आणायचं कुठून? आपण बाहेर जाऊ, तिथे काहीतरी व्यवस्था होईल. हे प्रभू, आलोच आम्ही. गुरुदेवा, गुरुदेव, खूप मोठी आणि गुप्त गोष्ट सांगाय आलो. जगदंब जगदंब. चक्रवर्ती सम्राट महाराज विक्रमादित्य आणि त्यांचे प्रधान आलेले आहेत. त्यांना गुप्तपणे भवानी आईचं दर्शन घ्यायचंय. ते आलेत म्हणजे आश्चर्यच आहे, पण ते गुप्तपणे का आले? गुरुदेव, कदाचित त्यांना ही भेट गुप्त ठेवायची असेल. हे देवी आईची पूजा करतात. गुरुदेव, मला पार्वती देवीने दृष्टांत दिला आणि सांगितलं की ती भवानी आईच्या स्वरूपात उज्जैनला येणार आहे. आपण ठरवावं की पूजा काय असेल आणि आवाहन कसं करायचं. तुम्ही सांगता आहात म्हणजे सत्यच असणार आहे. आम्हाला तात्काळ निघायचं आहे. होय होय, ते ब्राह्ममुहूर्तावर पूजा करतील, तवर तुम्ही विसावा घ्यावा. आपलं प्रेम पाहून आनंद झाला.
आता तुझी आणि विक्रमाची भेट होईल. होय, मीही उज्जैनला जाण्यासाठी उत्सुक आहे. विक्रमाने सुद्धा मी सांगितलेलं ऐकलं. त्याकडे त्याने दुर्लक्ष केले नाही. आता त्याच्या भोवती असलेल्या परिस्थितीची तीव्रता त्याला जाणवत असेल, म्हणून एवढ्या दूरचा प्रवास करून तो तुळजापूरला पोचला. मी त्याला काही नियम सांगून उज्जैनला प्रस्थान करेन. मी महाकाळ म्हणून तुला तिथे भेटेन. आता ही तर कुठं दूध मिळायचं? प्रयत्न तर करू. वय ते बघ, तिथे गाय दिसतीये. हो, खरंच की. चल, ती दूध देते का बघू. अरे देवा, चला. चल. कोणाचा संदेश आहे? मी तुझ्याकडेच येणार होतो. काय झालं? शुभ वार्ता आहे. खरंच? या दिवसांमध्ये शुभ वार्ताच येत नाही. खरंय, पण आता आली आहे. राजा चंद्रसेन यांचा संदेश आलाय. काय लिहिलंय? त्यांनी कोणत्या तिथीला भेट होऊ शकते असं विचारलंय. आपण राजपुरोहित यांना विचारूयात. राजपुरोहित आहेतच, पण आपण त्यांच्यावर फार भार टाकतोय असं नाही का होत? मला वाटतं काही निर्णय आपण स्वतःहून घ्यायला हवेत. होय, मग आपण तिथे ठरवूयात का? हो, पण आधी विक्रमाला तर येऊ देत परत. पद्मसेना खूप सुंदर आहे हो. विक्रम आणि तिचा लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसेल. हे प्रभो, माझा विक्रमादित्य महाराज ह्यांच्याशी विवाह व्हावा ही एकच माझी प्रार्थना आहे. पद्मसेना, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली. तू निश्चिंत होऊन घरी जा. माझे तुझ्यावर ध्यान आहे. आपल्याला महाराजांच्या विवाहाची काळजी आहे हे मी समजू शकतो. चंद्रसेन यांच्या कन्येला बघण्याचा समारंभ कधी करायचा हेही आपण मला विचारलं आहे. एक मास तरी शुभ तिथी मला दिसत नाही. ह्या दिवसात हा योग नाही.
पण 1 मासानंतर तरी करू शकतो ना? निश्चित करू शकतो. गुरुदेव, पद्मसेनेची कुंडली सुद्धा तुमच्याकडे पाठवली होती. हो, मी ती पाहिली आहे. महाराजांसोबत तिच्या विवाहाची शक्यता अधिक आहे. परंतु ह्यात काही विघ्न आहे. त्यावर काही उपाय? श्री शनिदेवांची कृपा हाच उपाय आहे. आपण मला मंत्र सांगा, मी त्याचे स्मरण करीन. मग ऐका. नीलांजन समाभासम रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम्. येणारे दिवस अत्यंत कसोटीचे आहेत. महाराजांच्या बरोबर आपलीही परीक्षा आहे. आपला संयम आणि श्रद्धा ढळणार नाही हे पाहूया. येतो. तुळजापूर मधली ही रात्र माझ्या नेहमी ध्यानात राहील. ज्या परिस्थितीमध्ये आपण एकटे आलो आहोत ती जरा विचित्रच आहे. हो, आणि भवानी माता उज्जैनला येणार ही मोठी जबाबदारी वाटते आहे. महाराज, सगळी तयारी झाली आहे. आपण देवीच्या मुख्य गाभाऱ्यात जाऊया. हो, ब्रह्ममुहूर्त झाला आहे, निघूयात. आम्हाला बी बघायचं आहे की देवी आई नेमकं काय करते. चला. महाराज, आसन ग्रहण करा. हे भवानी आई, हे आदिशक्ती, हे जगत जननी, तुझ्या दर्शनासाठी चक्रवर्ती सम्राट श्री विक्रमादित्य महाराज आले आहेत. तू त्यांना जो संकेत दिलास ती खुणगाट तू तुझी समजून घे आणि त्यांच्यावर कृपा कर.
हे माते, मी तुला सन्मानाने उज्जैनला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तू तुझ्या सगळ्या शक्तीनिशी माझ्यासोबत यावंस ही प्रार्थना. विक्रमा, मी तुझ्यासोबत उज्जैन नगरीत येते आहे. तू मागे वळून पाहू नकोस, अन्यथा मी तिथेच गुप्त होईल. पोहोचल्यावर तू माझी शास्त्रोक्त प्रतिष्ठापना कर. मी तुला सहाय्यभूत होईल. शुभम भवतु. महाराज, आपण आपल्या सीमेत आलो आहोत. प्रधानजी, मागे वळून पाहायचं नाही असा मातेचा आदेश आहे. आता आपली काय आज्ञा आहे? आधी राजवाड्यात गेलं पाहिजे, नंतर राजपुरोहितांना भेटू. जशी आपली इच्छा. चला. पार्वती, तुझंच प्रतिरूप म्हणजे भवानी. एकाच वेळी तू सहस्त्र ठिकाणी तू प्रकट होऊन कार्य करतेस. तुळजापूरमध्येही तू तुझी शक्ती ठेवून तू उज्जैनला निघाली आहेस. तुझी यात्रा सफल हो. अनंत काळासाठी तू उज्जैनमध्ये राहणार आहेस. मी विक्रमाकडे जाण्याचे कारण महत्त्वाचे आहे. मी तिथे असलेल्या प्रजेचं पालन पोषण करण्यासाठी जाणार आहे. कारण विक्रम उज्जैन सोडणार हे भविष्य आहे. मी तिथे तुझ्या सोबत असेल.